झुळूक म्हणजेच हळुवार मंद वाऱ्याचा झोका. तर आज आपण पाहणार आहोत झुळूक ही कविता. झुळूक ही कविता इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमातील आहे. विषय मराठी, सुलभ भारती, भाग 2. पाठाचे नाव झुळूक ही कविता. कवी दामोदर कारे. दामोदर कारे हे सुप्रसिद्ध कवी होते. त्यांच्या विविध विषयावरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. निसर्ग हा त्यांच्या कवितेचा आवडता विषय आहे. त्यांचा नंददीप हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. झुळूक या कवितेत त्यांनी आपण जर वाऱ्याची झुळूक झालो, इथे झुळूक म्हणजेच हळुवार मंद वाऱ्याचा झोका, अ जंटल ब्रीज, एक हलकीसी हवा का झोका. तर झुळूक या कवितेत कवीला आपण जर हळुवार मंद वाऱ्याचा झोका झालो तर कोठे कोठे जाता येईल, काय काय पाहता येईल आणि कोणकोणत्या गमती जमती करता येतील याचे मजेदार वर्णन प्रस्तुत कवितेत कवीने केले आहे. झुळूक ही कविता निसर्गातील सौंदर्य आणि हळुवार मंद वाऱ्याच्या झोक्याचे अद्भुत जादूचे वर्णन करते. ही कविता वाचताना आपण निसर्गाच्या अगदी जवळ गेल्यासारखे वाटते. कवितेत झुळुकीच्या म्हणजेच हळुवार मंद वाऱ्याच्या झोक्याच्या माध्यमातून निसर्गाशी संवाद साधण्यात आलेला आहे. झुळूक या कवितेतील प्रत्येक कडवे एका विशिष्ट भावनिक आणि प्राकृतिक अनुभवाचे वर्णन करते. या कवितेत झुळूक, हवेचा झुळका हे मुख्य प्रतीक आहे, ज्याद्वारे कवीने मनाच्या विविध अवस्था आणि प्रकृतीच्या सौंदर्याचे चित्रण केले आहे. कवितेत झुळूक म्हणजेच हलकासा वारा, जो निसर्गाच्या वेगवेगळ्या रूपामध्ये कसा येतो हे वर्णन केले आहे. झुळूक ही कविता हळुवार, आनंददायी आणि शांत हळुवार मंद वाऱ्याच्या झोक्याचे वर्णन करत आहे. तर आता आपण कवितेतील प्रत्येक कडवे आणि त्याचे स्पष्टीकरण अगदी सोप्या भाषेत अधिक सखोलपणे जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पहिले कडवे. वाटते सानुली मंद झुळूक मी भावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. पहिल्या कडव्यात कवीने झुळूक म्हणजेच हळुवार मंद वाऱ्याच्या झोक्याच्या माध्यमातून स्वतःच्या मनाच्या एका विशिष्ट अवस्थेचे वर्णन केले आहे. या कडव्यात झुळूक हे स्वतंत्रतेचे आणि मनाच्या ओढीचे प्रतीक वापरले आहे. तर आता आपण पुढे या कडव्याचा अर्थ आणि भावना समजावून घेऊया. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे. इथे सानुली म्हणजेच स्मॉल, टिनी, मंद म्हणजेच हळुवार, सौम्य, माइल्ड, झुळूक म्हणजेच वाऱ्याची मंद लाट. तर या ओळीत कवीला आपण एका हळुवार मंद हवेचा झोका व्हावा असे वाटते. एका लहान मंद वाऱ्याच्या लाटेमध्ये रूपांतरित होण्याची इच्छा व्यक्त करतो. झुळूक, हळुवार मंद वाऱ्याचा झोका हा निसर्गातील एक स्वतंत्र आणि मुक्त घटक आहे, जो कोणत्याही बंधनाशिवाय वाहतो. कवीला वाटते की तो झुळूक बनून स्वतःला सर्व बंधनातून मुक्त करू शकेल आणि निसर्गाच्या सौंदर्यात विलीन होऊ शकेल. ही इच्छा त्याच्या मनातील स्वतंत्रतेची आकांक्षा दर्शवते. घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. हळुवार मंद वाऱ्याच्या लाटेच्या माध्यमातून कवीच्या मनाला एक प्रकारची ओढ लागते. त्याचे मन हळुवार मंद वाऱ्याच्या लाटेसारखे वाहून जाण्यासाठी स्वैरपणे झुकते. ही ओढ म्हणजेच मनाची एक प्रकारची आकर्षण शक्ती, जी त्याला स्वतंत्रतेकडे आणि निसर्गाकडे ओढून नेते. येथे मनाच्या स्वतंत्रतेची इच्छा आणि
निसर्गाशी एकरूप होण्याची भावना व्यक्त केली आहे. तर या कडव्याचा संपूर्ण भावार्थ असा आहे की या कडव्यात कवीने झुळूक म्हणजेच हळुवार मंद वाऱ्याच्या लाटेच्या माध्यमातून स्वतःच्या मनातील स्वतंत्रतेची आकांक्षा आणि निसर्गाशी एकरूप होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. झुळूक हे स्वतंत्रतेचे आणि मुक्ततेचे प्रतीक आहे, ज्याच्या माध्यमातून कवीला स्वतःला सर्व बंधनातून मुक्त करू इच्छितो. त्याचे मन झुळूक म्हणजेच हळुवार मंद वाऱ्याच्या लाटेसोबत वाहून नेण्यासाठी ओढले जाते, जे त्याच्या मनातील स्वतंत्रतेची आणि निसर्गाच्या सौंदर्याकडे असलेल्या आकर्षणाची भावना दर्शवते. हे कडवे मनाच्या स्वैरपणे आणि निसर्गाशी एकरूप होण्याच्या इच्छेचे सुंदर चित्रण आहे. दुसरे कडवे. कधी बाजारी कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी, हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत भरारी थेट. दुसऱ्या कडव्यात कवीने झुळूक मंद वाऱ्याच्या विविध अवस्था आणि त्यांच्या स्वभावाचे वर्णन केले आहे. या कडव्यात झुळूक हा निसर्गाचा एक स्वतंत्र आणि चंचल घटक म्हणून चित्रित केला आहे. या कडव्याचा अर्थ आणि भावना आपण समजून घेऊया. कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी. झुळूक हा निसर्गाचा एक स्वतंत्र घटक आहे, जो विविध ठिकाणी वाहतो. तो कधी बाजारात मानवी वस्तीत वाहतो, तर कधी नदीच्या काठी निसर्गाच्या सौंदर्यात वाहतो. ही ओळ झुळूक म्हणजेच हळुवार मंद वाऱ्याच्या झोक्याचे विविध अवस्था दर्शवतात, ज्यामध्ये तो मानवी जग आणि निसर्ग या दोन्ही ठिकाणी वाहतो. राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी. राई म्हणजेच बाग, पडका मोडकळीस आलेला वाडा. तो कधी रानात निसर्गाच्या मध्यभागी वाहतो, तर कधी पडक्या वाड्याच्या मागे मानवी वस्तीच्या उपेक्षित भागात वाहतो. हळू थबकत जावे कधी कानोसा घेत. इथे थबकत जाणे म्हणजेच हळूहळू जाणे, कानोसा घेणे म्हणजेच अंदाज घेणे. हळू थबकत जावे कधी कानोसा घेत. कधी तो झुळूक कधी हळुवारपणे थांबतो आणि कानोसा घेत म्हणजेच अंदाज घेत सावकाश पुढे वाहतो. ही ओळ झुळुकाच्या सौम्यतेचे वर्णन करते. कधी रमत गमत भरारी थेट. येथे भरारी म्हणजे अत्यंत वेगाने केलेले उड्डाण, क्विक फ्लाईट, आणि थेट म्हणजेच तडक, लगेचच, डायरेक्टली. तो कधी झपाट्याने वाहतो म्हणजेच हळुवार मंद वाऱ्याचा झोका कधी झपाट्याने वाहतो, तर कधी रमत गमत हळुवारपणे वाहतो. तर या कडव्याचा भावार्थ असा आहे की या कडव्यात झुळूक म्हणजेच हळुवार मंद वाऱ्याच्या झोक्याच्या विविध अवस्था आणि त्याच्या स्वभावाचे वर्णन केले आहे. झुळूक हा निसर्गाचा एक स्वतंत्र आणि चंचल घटक आहे, जो विविध ठिकाणी वाहतो. तो कधी बाजारात, कधी नदीच्या काठी, कधी रानात, तर कधी पडक्या वाड्यामागे वाहतो. कधी तो हळुवारपणे थांबतो आणि कानोसा घेतो. तिसरे कडवे. लावून अंगुली कलिकेला हळुवार, ती फुलून बघे तो व्हावे पार पसार, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशांना फिरता उधळून द्यावा. तिसऱ्या कडव्यात कवीने झुळक्याच्या माध्यमातून निसर्गाच्या सौंदर्याचे आणि त्याच्या सुगंधाचे वर्णन केले आहे. या कडव्यात झुळूक हा निसर्गाचा एक सुंदर संदेशवाहक म्हणून चित्रित केला आहे. पुढे आपण या कडव्याचा अर्थ आणि भावना समजावून घेऊया. लावूनी अंगुली कलिकेला हळुवार. कलिका म्हणजेच कळी, बड. अंगुली म्हणजे बोट, फिंगर. या ओळीत झुळूक हा एक कोमल स्पर्श म्हणून वर्णन केला आहे. झुळूक हळुवारपणे फुलांना
फुलांच्या कलिकांना स्पर्श करतो. हा स्पर्श इतका सुकुमार आहे की तो कलिकांना उमलण्यास प्रेरणा देतो. येथे झुळक्याच्या माध्यमातून निसर्गाच्या कोमलतेचे आणि सौंदर्याचे वर्णन केले आहे. ती फुलून बघेतो व्हावे पार पसार. पार पसार, पसार म्हणजे पळून गेलेला. झुळक्याच्या स्पर्शाने कलिका फुलून येतात आणि ती पूर्णपणे विकसित होतात. हे फूल झुळक्याकडे पाहते आणि झुळूक त्या फुलांच्या सौंदर्यात पूर्णपणे विलीन होतो न होतो त्याआधी तेथून दूर पसार होतो, दूर जातो. येथे झुळूक आणि फूल यांच्यातील एक प्रकारचा नातेसंबंध दाखवला आहे, ज्यामध्ये झुळूक म्हणजेच मंद वाऱ्याचा झोका हा फुलांना उमलण्यास प्रेरित करतो. परी जाता जाता सुगंध संगे न्यावा. फुलांना स्पर्श करून झुळूक जसा वाहत जातो तसा तो फुलांचा सुगंधही स्वतःबरोबर घेऊन जातो. हा सुगंध हवेच्या माध्यमातून पसरतो आणि निसर्गातील सौंदर्य आणि आनंद वाढवतो. झुळूक हा निसर्गाच्या सुगंधाचा वाहक आहे, जो त्याच्या माध्यमातून निसर्गाचा सुगंध, आनंद आणि संदेश पसरवतो. तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा. झुळूक म्हणजेच मंद वाऱ्याचा झोका फुलांना फुलवून सर्व दिशा दिशात वाहत असताना त्याचा सुगंध चोहीकडे उधळून देतो. तो सर्व दिशातून वाहतो आणि त्याच्या माध्यमातून सुगंध पसरवतो. तो स्वतंत्रपणे फिरतो आणि निसर्गाच्या सौंदर्याचा संदेश सर्वत्र पोहोचवतो. इथे झुळक्याच्या स्वैरपणाचे आणि त्याच्या माध्यमातून निसर्गाच्या सौंदर्याचे वर्णन केले आहे. या कडव्यात झुळूक हा निसर्गाचा एक सुंदर आणि कोमल संदेशवाहक म्हणून चित्रित केला आहे. तो फुलांच्या कलिकांना स्पर्श करून त्यांना उमलण्यास प्रेरणा देतो आणि त्यांचा सुगंध स्वतःबरोबर घेऊन दिशा दिशात पसरवतो. झुळूक हा निसर्गाच्या सौंदर्याचा आणि सुगंधाचा प्रतीक आहे, जो त्याच्या माध्यमातून निसर्गाचा संदेश सर्वत्र पोहोचवतो. या कडव्यात निसर्गाच्या सौंदर्याचे आणि झुळक्याच्या स्वैरपणाचे सुंदर चित्रण केले आहे. चौथे कडवे. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर, शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, खुलवीत मखमली तरंग जावे गात. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर या ओळीत झुळक्याच्या माध्यमातून निसर्गाच्या संगीताचे वर्णन केले आहे. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर. येथे लकेर म्हणजे आलाप, तान, ट्यून. म्हणजे झुळक्याच्या माध्यमातून निसर्गाच्या गाण्याचे सुंदर आणि गोड वर्णन केले आहे. गाणे चुकूनही, अपूर्ण असूनही मनाला खूप सुखावते. झुळूक हा निसर्गाचा संगीतमय घटक आहे, जो त्याच्या माध्यमातून गाण्याचा गोडवा पसरतो. झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर. झऱ्याचा झुळझुळ आवाज झुळक्याच्या माध्यमातून सर्वत्र पसरतो. हा आवाज निसर्गाच्या संगीताचा एक भाग आहे, जो झुळक्याच्या माध्यमातून सर्व दिशात पोहोचवतो. झऱ्याचा आवाज हा निसर्गाच्या सौंदर्याचे प्रतीक आहे, जो झुळक्याच्या माध्यमातून जिवंत होतो. शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत. पाचू म्हणजेच एक हिरवे रत्न. हळवा मंद वाऱ्याचा झोका शेतातील हिरवा, पिवळा, सोनेरी पाळा पाचोळा आणि पक्ष्यांच्या गाण्यासोबत वाहतो आणि निळ्या नदीच्या काठावर शांततेत विलीन होतो. ही ओळ निसर्गाच्या शांततेचे आणि सौंदर्याचे वर्णन करतो. झुळूक हा निसर्गाचा एक सुंदर घटक आहे, जो शेतातील हिरवा, पिवळा, सोनेरी पालापाचोळा आणि पक्ष्यांच्या गाण्यासोबत तो नदीच्या शांततेत विलीन होतो.
खुलवीत मखमली तरंग जावे गात. मखमल एक अतिशय तलम मऊ वस्त्र, तरंग लाट लहर. झुळूक नदीच्या मखमली तरंगांना खुलवतो आणि त्यांच्यासोबत गातो. हे तरंग निसर्गाच्या सौंदर्याचे प्रतीक आहे, जे झुळक्याच्या माध्यमातून जिवंत होतात. झुळूक हा निसर्गाचा संगीतमय घटक आहे, जो त्याच्या माध्यमातून गाण्याचा गोडवा पसरवतो. या कडव्यात झुळक्याच्या माध्यमातून निसर्गाच्या सौंदर्याचे आणि संगीताचे वर्णन केले आहे. झुळूक हा निसर्गाचा एक सुंदर आणि मुक्त घटक आहे, जो त्याच्या माध्यमातून गाण्याचा गोडवा आणि निसर्गाचे सौंदर्य पसरवतो. झऱ्याचा झुळझुळ आवाज, शेतातील पक्ष्यांचे गाणे, नदीच्या काठची शांतता आणि मखमली तरंगाचे गाणे हे या झुळक्याच्या माध्यमातून जिवंत होतात. हे कडवे निसर्गाच्या सौंदर्याचे आणि झुळक्याच्या माध्यमातून निसर्गाच्या संगीताचे सुंदर चित्रण करते. 5वे कडवे. वेळूच्या कुंजी वाजवूनी अलगूज, कणसाच्या कानी सांगावे हितगुज. शिंपावी डोही फुले बकुळीची सारी, गाळुनी जांभळे पिकळी भुळभुळ तिरी. या 5व्या कडव्यात कवीने झुळक्याच्या माध्यमातून निसर्गाच्या सौंदर्याचे आणि संगीतमयतेचे वर्णन केले आहे. या कडव्यात झुळूक हा एक निसर्गाचा सुंदर आणि मुक्त घटक म्हणून चित्रित केला आहे. पुढे आपण या कडव्याचा अर्थ आणि भावना समजावून घेऊया. वेळूच्या कुंजी वाजवूनी अलगूज. वेळू म्हणजे बांबू, अलगूज म्हणजेच एक प्रकारचे वाद्य, बासरी, पावा. झुळूक बांबूच्या झाडात कुंजीत झुळपात अलगूज वाजवतो. ही ओळ निसर्गाच्या संगीताचे वर्णन करते. झुळूक हा निसर्गाचा संगीतमय घटक आहे, जो बांबूंच्या झाडांच्या कुंजीत संगीत वाजवतो, संगीत निर्माण करतो. कणसाच्या कानी सांगावे हितगुज. हितगुज म्हणजेच मनातल्या गोष्टी. झुळूक कणसाच्या कानात, धान्याच्या बियांच्या कानात हितगुज म्हणजेच मैत्रीपूर्ण संदेश सांगतो. ही ओळ निसर्गाच्या सौंदर्याचे आणि झुळक्याच्या माध्यमातून निसर्गाशी असलेले नातेसंबंधाचे वर्णन करते. झुळूक हा निसर्गाचा एक सुंदर संदेशवाहक आहे, जो त्याच्या माध्यमातून निसर्गाशी संवाद साधतो. शिंपावी डोही फुले बकुळीची सारी. झुळूक डोही बकुळीची फुले शिंपतो, वाहतो. ही ओळ निसर्गाच्या सौंदर्याचे आणि झुळक्याच्या माध्यमातून निसर्गाच्या विविध घटनांचे वर्णन करतात. बकुळीची फुले निसर्गाच्या सौंदर्याचे प्रतीक आहे, जी झुळक्याच्या माध्यमातून जिवंत होतात. गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तिरी. नदीच्या तिरी भुळभुळ म्हणजे मऊ जमिनीवर जांभळी फळे पिकवतात. ही ओळ निसर्गाच्या सौंदर्याचे आणि झुळक्याच्या माध्यमातून निसर्गाच्या विविध घटनांचे वर्णन करते. जांभळे फळे निसर्गाच्या सौंदर्याचे प्रतीक आहे. या कडव्यात झुळक्याच्या माध्यमातून निसर्गाच्या सौंदर्याचे आणि संगीताचे वर्णन केले आहे. झुळूक हा निसर्गाचा एक सुंदर घटक आहे आणि मुक्त घटक आहे, जो त्याच्या माध्यमातून संगीत निर्माण करतो आणि निसर्गाशी संवाद साधतो. वेळूच्या झाडाच्या कुंजीत अलगूज वाजवतो. कणसाच्या कानात हितगुज सांगतो. डोहात बकुलीची फुले शिंपतो आणि तिरी जांभळे फळे पिकवतो. हे सर्व झुळक्याच्या माध्यमातून निसर्गाच्या सौंदर्याचे आणि संगीतमयतेचे सुंदर चित्रण आहे. हे कडवे निसर्गाच्या सौंदर्याचे आणि झुळक्याच्या माध्यमातून निसर्गाशी असलेला नातेसंबंध वर्णन करते. 6वे कडवे. दिनभरी राबुनी दमना दिसता कोणी, टवटवी मुखावर आणावी बिलगोनी. स्वच्छंद अशाया करुणी नाना मौजा, घ्यावा विसावा यावे मी तीन सांजा. 6व्या कडव्यात कवीने झुळक्याच्या माध्यमातून मनुष्याच्या दैनंदिन
जीवनातील श्रम आणि विश्रांतीचे वर्णन केले आहे. या कडव्यात झुळूक हा निसर्गाचा एक सुंदर आणि मुक्त घटक म्हणून चित्रित केला आहे. तर या कडव्याचा अर्थ आणि भावना समजून घेऊया. दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी. यावेळी दिवसभर काम करून दमलेल्या व्यक्तीचे वर्णन केले आहे. दिवसभराच्या विश्रांतीनंतर ती व्यक्ती थकलेली आणि दमलेली दिसते. ही ओळ मनुष्याच्या दैनंदिन जीवनातील श्रमाचे वर्णन करते. टवटवी मुखावर आणावी बिलगोनी. झुळूक हा निसर्गाचा एक सुंदर घटक आहे, जो दमलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर टवटवी तेजस्विता आणतो. ही ओळ झुळक्याच्या माध्यमातून निसर्गाच्या सौंदर्याचे आणि त्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या विश्रांतीचे वर्णन करते. झुळूक हा एक निसर्गाचा सुंदर संदेशवाहक आहे, जो त्याच्या माध्यमातून मनुष्याला विश्रांती देतो. स्वच्छंद अशा या करुणी नाना मौजा. स्वच्छंद मनसोक्त, स्वैर, मन मानेल तसे, फ्रीली. झुळूक हा निसर्गाचा एक स्वतंत्र घटक आहे, जो त्याच्या माध्यमातून नाना मौजा, विविध आनंद निर्माण करतो. ही ओळ झुळक्याच्या माध्यमातून निसर्गाच्या सौंदर्याचे आणि त्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन करते. घ्यावा विसावा यावे मी तिन्ही सांजा. विसावा विश्रांती, रेस्ट. तिन्ही सांजा संध्याकाळची वेळ, अ टाइम ऑफ इव्हनिंग. झुळूक हा निसर्गाचा एक सुंदर घटक आहे, जो त्याच्या माध्यमातून मनुष्याला विश्रांती देतो. तिन्ही सांजा संध्याकाळी. यावेळी झुळूक त्याला विश्रांती देतो. ही ओळ झुळक्याच्या माध्यमातून निसर्गाच्या सौंदर्याचे आणि त्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या विश्रांतीचे वर्णन करते. या कडव्यात झुळक्याच्या माध्यमातून मनुष्याच्या दैनंदिन जीवनातील श्रम आणि विश्रांतीचे वर्णन केले आहे. झुळूक हा निसर्गाचा एक सुंदर आणि मुक्त घटक आहे, जो त्याच्या माध्यमातून मनुष्याला विश्रांती देतो. दिवसभर काम करून दमलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर टवटवी आणतो. स्वच्छंदपणे नाना मौजा निर्माण करून आणि तिन्ही संध्येला विश्रांती देतो. हे सर्व झुळक्याच्या माध्यमातून निसर्गाच्या सौंदर्याचे आणि त्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या विश्रांतीचे सुंदर चित्रण आहे. हे कडवे निसर्गाच्या सौंदर्याचे आणि झुळक्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या विश्रांतीचे वर्णन करते.